बघा, शेतकऱ्यांसाठी सर्वात आनंदाची बातमी, राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावरती 2,555 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई त्या ठिकाणी जमा होणार। 2022 असेल, 2023 असेल आणि 2024 असेल, अशा तीनही वर्षाची प्रलंबित सर्व रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। सोबतच पहा, ही जी काही रक्कम आहे येत्या मंगळवारच्या आतमध्ये शेतकऱ्यांना मिळणार का, याबाबतचे जे काही संकेत आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी कृषी मंत्री यांनी दिलेले आहेत। खरीप आणि रब्बी हंगामातील सर्वच पैसे मिळणार याबाबत एक महत्त्वाचं अपडेट आहे। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। शेतकरी मित्र हो, पीक विमा कंपन्यांना राज्याकडून पीक विमा हप्ता जमा न झाल्यामुळे शेतकऱ्यांना खरीप 2022, 23 आणि 24 पासून जे काही प्रलंबित पीक विमाची रक्कम होती आणि ती विमा भरपाई रक्कम मिळण्यास त्या ठिकाणी फार अडचण येत होत्या। पण मार्च अखेर राज्य सरकारने प्रलंबित असलेला जो काही राज्य हिस्सा आहे तो त्या ठिकाणी विमा कंपन्यांना वितरित केलेला आहे। आणि आता याचा फायदा असा झाला आहे की राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता राज्यातील 64 लाख शेतकरी अर्जदार जे काय आहेत त्यांच्या खात्यावरती सुमारे 2,555 कोटी रुपये विमा नुकसान भरपाई जमा होण्याचा मार्ग हा त्या ठिकाणी आता मोकळा झालेला आहे। सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने आज विविध शासन निर्णयान्वये विमा कंपन्यांना बाकी असलेली जी काय प्रलंबित रक्कम आहे ती म्हणजे 2,852 कोटी रुपये याच्या वितरणास त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। यामुळे आता पाठीमागील विविध हंगामामध्ये प्रलंबित असलेली नुकसान भरपाई जी काय आहे ही शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, यासाठी आता 2022, 23 आणि 24 याचा जो काही विमा आहे तो आता हंगामी आहे, किती भेटणार आहे याबाबत आपण थोडी सविस्तर माहिती पाहू। आता खरीप 2022 आणि रब्बी 2022 आणि 23 मध्ये जी काय उर्वरित रक्कम आहे शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणारी ती आहे 2,87,00,000 रुपये। त्यानंतर खरीप 2023 मध्ये जी काय रक्कम आहे ती आहे 181 कोटी रुपये आणि रब्बी 2023-24 मधली जी काय रक्कम आहे ती आहे 63,14,00,000 रुपये। आणि सर्वात जास्त म्हणजे 2024 मधला जो काय अग्रिम पीक विमा आहे त्या अग्रिम पीक विमापोटी जी काय शेतकऱ्यांना वितरण करण्यात येणारी जी काय पीक विम्याची रक्कम आहे ती आहे 2,308 कोटी रुपये। इतकी रक्कम ही शेतकऱ्यांना आता वितरित केली जाणार आहे। सोबतच पहा शेतकरी मित्रांनो, ही जी काय वाटप होणारी रक्कम आहे ती 2,555 कोटी रुपये इतकी असून त्याचा शेतकरी लाभार्थी संख्या 64 लाख एवढी आहे। आता ही रक्कम तातडीने शेतकऱ्याचे जे काय आधार संलग्न बँक खातं आहे म्हणजे आधार कार्डला जोडलेलं जे काय बँक खातं आहे त्या खात्यावरती आता 31 मार्चच्या अगोदर त्या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। असं सर्वात मोठं अपडेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे।